सध्या सोशल मीडियावर एक माकड एका मऊ बाहुल्यासोबत खेळताना दिसतंय. त्यालाच आपली आई मानतं, त्याला घट्ट मिठी मारून झोपतं. त्या छोट्या माकडाच्या डोळ्यांमध्ये दिसणारी एकटेपणाची भावना आणि त्या नारंगी खेळण्याची त्याचं नातं लोकांच्या मनाला भिडलं. पण त्या माकडाला त्या खेळण्याची गरज का पडली? त्याची आई कुठे गेली? दुसऱ्या कुठल्याच माकडाने त्याला का स्वीकारलं नाही? आज तीच कथा आपण ऐकणार आहोत. जुलै 2025चा तो दिवस. जपानमधील इचिकावा सिटी झू या हिरव्यागार टेकड्यांच्या सान्निध्यात वसलेल्या त्या प्राणी संग्रहालयात वातावरणात एक वेगळीच उत्सुकता होती. अनेक महिन्यांपासून एका माकडणीच्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाची वाट सगळेच पाहत होते. पहाटेच्या सुमारास शेवटी तो क्षण आला आणि एका चिमुकल्या माकडाचा तिथं जन्म झाला. कर्मचाऱ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्या पिल्लाने पहिल्यांदाच डोळे उघडून या जगाकडे पाहिलं. त्या निरागस डोळ्यात अनभिन्नता होती, पण त्याच वेळी जगण्याची एक शांत ताकदही दडलेली होती. त्याचं नाव नंतर प्रेमाने ठेवण्यात आलं पंच. नाव साधं होतं, पण पुढे त्याच्या आयुष्याची गोष्ट असामान्य ठरणार होती हे तेव्हा कुणालाच ठाऊक नव्हतं. जन्मानंतरच्या पहिल्या काही मिनिटात पंच आपल्या आईच्या पोटाशी चिटकून राहिला. निसर्गानं प्रत्येक पिल्लाला दिलेली ती सहज प्रवृत्ती आईच्या उभेत सुरक्षित राहण्याची त्याच्यातही होती. पण काहीतरी बरोबर नव्हतं. त्या पिल्लाची आई अस्वस्थ दिसत होती. ती पिल्लाकडे पूर्ण लक्ष देत नव्हती. सुरुवातीला तेथील कर्मचाऱ्यांना वाटलं की पहिल्यांदाच आई झाल्यामुळे त्याला स्वीकारायला वेळ लागेल. पण तास उलटले, दिवस सरले आणि परिस्थिती चिंताजनक बनू लागली. आईने पंचला व्यवस्थित दूध पाजलं नाही, त्याला कधी जवळ घेतलं नाही. तो रडला की ती दूर सरकायची. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील पशुवैद्य आणि काळजीवाहकांना कठीण निर्णय घ्यावा लागला. त्यांना पंचला आईपासून वेगळं करावं लागणार होतं, कारण त्याचा जीव धोक्यात होता. त्या क्षणी पंचच्या आयुष्यातील पहिला मोठा धक्का बसला. तो अजून जग समजण्या इतकाही मोठा नव्हता, पण त्याच्या शरीराला आणि त्याच्या मनाला आईच्या स्पर्शाची खूप गरज होती. वेगळं केल्यावर तो एका उबदार इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आला. तिथे बाहेरून सगळं सुरक्षित होतं, योग्य तापमान, बाटलीतून दिलं जाणारं दूध, सतत निरीक्षण. पण आतून तो अस्वस्थ होता. तो हातपाय हलवत रडायचा, जणू काही शोधत होता. त्या छोट्या डोळ्यांत एक प्रश्न असायचा, माझी आई कुठे गेली? इथे आई कुठे आहे? तिथं काम करणारे लोक आणि त्यांची टीम त्याच्याभोवती फिरत असायची. ते त्याला दूध पाजायचे, अंग चोळून द्यायचे, उबदार ब्लँकेटमध्ये गुंडाळायचे. तरीही त्याच्यासाठी काहीतरी कमीच होतं. प्राण्यांच्या जगात आईचा स्पर्श ही फक्त भावना नसते, ती जगण्यासाठीची एक गरज असते. पंच सतत स्वतःला कोणत्या तरी वस्तूला चिकटवण्याचा प्रयत्न करायचा. कधी टॉवेल, कधी ब्लँकेटचा कोपरा. तो त्या कपड्याला घट्ट पकडून ठेवायचा आणि मग थोडासा शांत व्हायचा. एके दिवशी एका कर्मचाऱ्याने निरीक्षण केलं की पंच जेव्हा एखाद्या मऊ वस्तूला मिठी मारतो तेव्हा त्याचा श्वास स्थिर होतो. तेव्हा त्याच्या मनात एक विचार चमकून गेला. त्याने स्टोअरूममधून एक मऊ नारंगी रंगाचं छोटंसं खेळणं आणलं. ते साधं होतं, गोलसर, मऊ, हातात धरता येईल असं भावलं. त्याने हळुवारपणे ते पंचच्या हातात दिलं. सुरुवातीला ते बघून तो गोंधळला, पण नंतर मग त्यानं ते बाहुलं पकडलं. त्याच्या बोटांनी त्या मऊ कापडाला घट्ट पकडलं आणि काही सेकंदातच त्याच्या रडण्याचा आवाज थांबला. त्या दिवसापासून ते नारंगी खेळणं पंचच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं. जणू ती त्याची आईच आहे असं ते त्याच्यासोबत वागू लागलं. तो झोपताना त्याला घट्ट मिठीत धरायचा, दूध पितानाही त्याचा एक हातात त्या खेळण्यावर असायचा. घाबरला की तो त्याच्याकडे वळायचा, जणू त्या खेळण्यात त्याला आईचा स्पर्शच सापडला होता. कदाचित ते खेळणं जिवंत नव्हतं, पण त्यातून मिळणारी मऊ ऊब त्याच्या मनाला शांत करायची. प्राणी संग्रहालयात येणाऱ्या काही पाहुण्यांना या चिमुकल्याची कहाणी कळली. काचेच्या पलीकडून ते त्याला पाहायचे. एक छोटासा जीव एका मऊ खेळण्याला घट्ट धरून बसलेला. अनेकांच्या डोळ्यांत पाणी यायचं. काही जण म्हणायचे की किती गोड आहे, पण कर्मचाऱ्यांना माहिती होतं की ही फक्त गोड गोष्ट नव्हती, हा जगण्यासाठीचा त्या माकडाचा संघर्ष होता. महिने सुरू लागले. पंच हळूहळू मोठा होऊ लागला. त्याचे हातपाय मजबूत होत होते. तो पिंजऱ्यातील छोट्या फांद्यांवर चढू लागला. पण एक गोष्ट कायम राहिली, ते नारंगी खेळणं.
तो खेळताना ते बाजूला ठेवायचा, पण थोड्या वेळाने परत जाऊन ते उचलायचा, जणू स्वतःला खात्री करून घ्यायची की त्याचा आधार अजून तिथेच आहे. एकदा प्राणी संग्रहालयात वादळी पाऊस झाला. विजा चमकत होत्या, गडगडाट होत होता. त्या रात्री पंच खूप घाबरला. तो इकडे तिकडे पळू लागला, पण अचानक त्याला त्याचं खेळणं दिसलं. त्यानं ते उचललं, स्वतःला एका कोपऱ्यात गुंडाळलं आणि काही वेळात त्याचा श्वास शांत झाला. तो कर्मचारी दुरून हे सगळं काही पाहत होता. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यावेळी त्याला जाणवलं की कधी कधी आई जवळ नसली तरी तिच्या प्रेमाचं प्रतीकच पुरेसं असतं. पंचची ही कहाणी सोशल मीडियावर हळूहळू पसरू लागली. लोकांनी त्याचे फोटो शेअर केले. एका लहान माकडाने नारंगी खेळण्याला मिठी मारलेली. अनेकांनी कमेंट केली की हा फोटो पाहून मन भरून आलं. काहींनी स्वतःच्या आयुष्यातील रिकामेपणाची आठवण सांगितली. कुणी आई वडील गमावले होते, कुणी बालपणात आधार हरवला होता. पण पंचने त्यांना दाखवलं की जरी आयुष्याने सुरुवातीलाच धक्का दिला तरी जगणं मात्र काही थांबत नाही. हळूहळू पंचला इतर माकडांशी ओळख करून देण्याची वेळ आली. सुरुवातीला तो घाबरायचा. त्याला नवीन चेहरे, नवीन आवाज, अनोळखी वाटायचे. पण कर्मचाऱ्यांनी संयम ठेवला. त्यांनी त्याला सुरक्षित अंतरावरून इतरांशी संवाद साधू दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा तो इतरांशी खेळायला जायचा तेव्हा ते नारंगी खेळणं जवळच ठेवायचा, जणू ते त्याचं धैर्यच होतं. एका दिवशी त्याने पहिल्यांदाच दुसऱ्या माकडासोबत मुक्तपणे खेळायला सुरुवात केली. तो फांदीवरून उडी मारत होता, पानं ओढत होता. खेळण्यातून थोड्या वेळासाठी त्यानं हात सोडला होता, पण थोड्याच वेळात तो परत गेला. ते खेळणं उचललं आणि पुन्हा त्या खेळण्यासोबतच खेळायला लागला. त्या छोट्या कृतीत एक मोठा अर्थ दडलेला होता. भूतकाळाची जखम पूर्णपणे नाहीशी होत नाही, पण ती आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत नाही. काळ पुढे सरकत राहिला. पंच आता लहानासा पिल्लू राहिलं नव्हतं. तो चपळ, उत्साही तरुण माकड बनत चालला होता. त्याची पकड मजबूत झाली होती. डोळ्यांत आत्मविश्वास दिसू लागला होता. तरीही त्याच्या निवाऱ्यात ते नारंगी खेळणं कायमच असायचं. काही वेळा तो त्याच्याकडे फक्त पाहायचा, जणू आईकडे निरागसपणे तो पाहतो आहे तसा. प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांसाठी पंच फक्त एक प्राणी नव्हता, तो एक शिकवण होता. त्यांनी पाहिलं की भावनिक आधार किती महत्त्वाचा असतो. जरी तो आधार निर्जीव वस्तू असला तरीही त्यातून निर्माण होणारी सुरक्षिततेची भावना एखाद्या जीवाला उभं करू शकते. पंचची कथा आपल्याला एक साधा पण गहिरा संदेश देते. आयुष्य कधी कधी सुरुवातीलाच आपल्याला रिकामं करतं. आपण ज्या व्यक्तीवर सर्वाधिक अवलंबून असतो ती अचानक आपल्यापासून दूर जाते. त्या वेदनेला शब्द नसतात, पण त्यावेळी एखादा छोटासा आधार, एखादी व्यक्ती, एखादं स्मरण, एखादी वस्तू आपल्याला पुन्हा श्वास घ्यायला शिकवते. तो आधार कायमस्वरूपी उपाय नसतो, पण तो पुढचं पाऊल टाकायला आपल्याला मदत करतो. आजही जर तुम्ही इचिकावा सिटी झू ला भेट दिली तर कदाचित तुम्हाला तिथे एक चपळ माकड दिसेल, ज्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास आहे आणि कदाचित त्याच्या कोपऱ्यात कुठेतरी एक जुना, थोडासा झिजलेला नारंगी रंगाचं खेळणं पडलेलं असेल. ते फक्त कापडाचा तुकडा नसेल, ते त्याच्या जगण्याचं प्रतीक असेल. पंचची ही सत्य घटना मनाला भिडते, कारण ती आपल्याला आपल्या आत डोकवायला भाग पाडते. आपण सगळेच कधी ना कधी पंचसारखे होतो, हरवलेले, आधार शोधणारे, आणि मग कुठून तरी एक छोटंसं नारंगी खेळणं आपल्या आयुष्यात येतं. ते आपल्याला सांगतं की तू एकटा नाहीस, आणि कदाचित हाच त्या कथेला सर्वात मोठा अर्थ आहे. प्रेम कधी कधी माणसाच्या रूपात येतं, कधी कधी आठवणींच्या, आणि कधीतरी एका साध्या मऊ खेळण्याच्या रूपात. पण ते आलं की आपलं आयुष्य पुन्हा फुलायला लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, पंचची गोष्ट फक्त एका माकडाची कथा नाही, ती प्रत्येक त्या मनाची कथा आहे ज्याने आयुष्याच्या सुरुवातीलाच गमावलं आहे काहीतरी खूप मौल्यवान. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण जगण्याची ताकद मात्र आपण शोधू शकतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या आठवणीत, आणि कधी कधी एका साध्या मऊ खेळण्याच्या रूपात. ज्यांच्या आयुष्यात आज अंधार आहे त्यांनीच हे लक्षात ठेवा, अंधार हा कायमचा नसतो. देव कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या रूपात आपल्यासाठी एक नारंगी आधार नक्कीच पाठवतो. म्हणून जर तुमच्या आसपास कुणी पंचसारखा एकटा, घाबरलेला, आधार शोधणारा तुम्हाला दिसला तर त्याच्या आयुष्यात
तुम्हीच ते छोटंसं खेळणं बना. कदाचित तुमच्या एका स्पर्शाने, तुमच्या एका शब्दाने, तुमच्या एका मिठीनं एखाद्याचं संपूर्ण आयुष्य हे कायमचं बदलू शकतो. कारण शेवटी जगायला मोठ्या चमत्कारांचीच गरज नसते, फक्त आणि फक्त थोड्या मायेची, थोड्या उभेची आणि मी तुझ्यासोबत आहे ह्या एका वाक्याचीच गरज असते. पंचला आईची जागा कोण भरून देऊ शकत होतं? आणि आपल्या आयुष्यात आपण कोणाच्या जागेची उणीव अजूनही मनात जपून ठेवली आहे? त्या छोट्याशा नारंगी खेळण्यानं पंचला जगायला शिकवलं. आपल्या आयुष्यात असं नारंगी खेळणं कोण आहे? आज कुणाला तरी फोन करा. कदाचित तुम्हीच त्याचं नारंगी खेळणं असू शकतात. बाकी ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्ही त्या माकडाला व त्याच्या नारंगी खेळण्याला बघितलं आहे का आणि ते बघून तुम्हाला कसं वाटलं. धन्यवाद.